पाहिलं तव्यावर काय येते, पाहून तर समजलं काय येते. मग हे नुसतं पाहायचं का करायचं? जरा तोंडाला पाणी आलं ना, मग करून तर पाहिलंच पाहिजे ना. मग हे असं पाहायचं का? चला तर मग पाहूया पहिल्यापासून. आपण पाहूया अळूवडीची रेसिपी. मी रुई स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. मस्तपैकी पानं कुठं आहेत ती पाहायची आधी. पानं कुठं आहेत ती शोध घ्यायच्या. जायचं पानांपाशी, सुरी घेऊन जायचं. सुरीने पानं छानपैकी पानं जी छान छान दिसतात तेवढी कट करून आणायची. मी पण गेले होते सुरी घेऊन आणि पानं घेतली कट करून. आता ती पानं कट करून घेतली. मग दांड्यांचं पण भाजी होती, पण मी काय त्याची भाजी करणार नाही आहे, म्हणून आता ती दांडे कट करून घेतले. त्याच्यासाठी आता ते वावराच्या कडेला लावलेली, म्हणून मी आता वरती आणण्यापेक्षा तिथंच ठेवली आणि तिथंच कट करून बांधावंच टाकून दिली सगळ्या त्याच्यात दांड्या. हे कट करून घेतले पानं. आणि मग ह्याची आता रवानगी. आता ह्याला धुवायला पाहिजे ना, नेमकं ओलं दिसते पण बाऱ्याचं तर पाणी गेलं. मग त्या घेतले आणि आले वरती, टप्पात टाकली आणि स्वच्छ धुवून घेतली. स्वच्छ धुवून म्हणजे खसा धुताना पण व्यवस्थित धुवायची. पानं तुटतात ते. त्या पानांवर जरी पानं नसन राहत तरी ती हळूवार राहत. आणि हळूवार म्हणजे ती स्वच्छ क्लीन जसं जमत तसं पण तुटली नाही पाहिजे. घरात आले त्याच्यानंतर काढलं मटेरियल अळूच्या वडीचं. हे लाल मिरच्या आहेत. ओल्या हिरव्या मिरच्या घातल्या तरी चालेल, पण माझ्याकडच्या हिरव्या मिरच्या तिखट नव्हत्या म्हणून मी लाल मिरच्या घेतल्या. सुक्या लाल मिरच्या आहेत. लसूण भरपूर, जिरी आणि ओवा घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर ही पानं परत घरात आल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली परत. आणि ह्या मिठाचे. त्याच्यानंतर त्याच्यात टाकायला हळद तर पाहिजेनच ना. आणि मग बेसन पीठ आणि शेंगदाण्याचा कूट आणि पांढरे तीळ घेतलेले त्याच्यात टाकण्यासाठी. आता वडी वळण्यासाठी पळपट. आता हे सर्व मटेरियल वाटून घ्यायला पाहिजे. मिक्सरच्या भांड्यात सुक्या मिरच्या घेताना किंवा ओल्या मिरच्या घेताना पहिल्यांदा मिरच्या वाटून घ्यायच्या. नंतर त्या मिरच्या बारीक फाईन पेस्ट होत नाही. पहिल्यांदा मग घेतल्या ह्या मिरच्या वाटून. चला मग घेतल्या ह्या मिरच्या वाटून. चला बघा, छानपैकी त्या वाटून घ्यायच्या. पहिल्यांदा मिरच्या पूर्ण बारीक वाटून घेतल्यानंतरच बाकीचं मटेरियल. आणि आधी आपटून घ्यायचं आणि मग झाकण उघडायचं. नाही तर तसं जर उघडलं तर डायरेक्ट ठसका नाकातोंडात डोळ्यात होऊ शकते, ठसका जाऊ शकतो म्हणून. आणि मग त्याच्यानंतर लसूण बाकीचे जिन्नस टाकायचे आणि वाटून घ्यायचं. मी पहिल्यांदा घरात आल्याला मटेरियल काढून घेतलं आणि वाटण्याला घेतलं. का तर आमच्या इकडं लाईट जाते म्हणून. लाईट कधी जाईल आणि जर वाटणात मीठ टाकणार असले ना तर लक्षात ठेवायचं, कारण का नंतर मग ते मिठाचं काय होतं, डबल होतं. माझं कधी होतं, कधी नाही होत. त्याच्यासाठी मी वाटणात जरा मीठ कमीच टाकते. मग नंतर थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं. मग जरा ते दरदरी राहिलेली असली तर त्याची फाईन पेस्ट होती. फाईन पेस्ट झाली. त्याच्यानंतर बेसन पीठ अंदाजाने जेवढी पानं आहेत, माझी 20-30 पानं होती, त्याच्या अंदाजाने मी पीठ घेतलेलं आहे. आणि मग त्याच्यातनं ही पेस्ट टाकून घ्यायची, वाटलेले सगळे. आणि कोणी त्याच्यात लिंबू टाकतं, थोडंसं दही टाकतं, कोकम टाकतं, त्याच्या आवडीनुसार टाकतं. पण सध्या माझ्याकडं नव्हतं ते, मग मी काही टाकलेलं नाही आहे. कारण का काही पानं खवखवतात घशासाठीला, म्हणून ते खवखवू नाही म्हणून टाकतात ते. मग ह्याच्यात टाकला शेंगदाण्याचा कूट आणि पांढरे तीळ. जसं तुम्हाला क्रिस्पीनेस पाहिजे त्याच्यानुसार पांढरे तीळ टाका, तसं काही नाही. त्याच्यात हळद टाकली आणि ते आधी सगळं सगळं कालवून घ्यायचं. सगळं जिन्नस एकदा पाहायचं काही टाकले. मीठ टाकलं चवीपुरतं मीठ, जसं आपल्याला लागतं त्या हिशोबाने. अळणी, खराट, मीडियम, जसं ज्यांना ज्या प्रकारच्या अळूवड्या आवडतात त्या प्रकारे घ्यायचं. हे आधी सगळं मटेरियल पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचं. पूर्ण मटेरियल पाणी न टाकता मिक्स करून घेतलं ना मग ते कसं. आणि आता हे मिरच्या वाटल्यात खरं,
ह्या हाताने कालवते. त्याच्यानंतर न जी आग होणार आहे ना हाताची, ते सगळं मटेरियल झोपताना खोबरे तेल नक्की लावायचं, नाही तर खूप आग होती त्याची. आणि पाणी ह्याच्यातला मी मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी घेतलं निथळून, कारण मग त्याला कडेला राहिलेलं असतं ते मग सगळं निपटून येतं. आमच्या इकडं गेली लाईट तेवढ्यात, मग फ्लॅश लावून चालला व्हिडिओ. पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं. जेवढे पीठ व्यवस्थित मिक्स होईल तेवढं त्याच्यातले इन्ग्रेडियंट सगळे एकत्र होतात आणि चव बेटर राहते. आणि पीठ मळताना हे लक्षात ठेवायचं, एकदम पाणी ओतायचं नाही. एकदम जर पातळ झालं तर आपल्याला पीठ वाढवायला लागतं. मग जेवढी पान आहे त्याच्यापेक्षा पीठ जास्त झालं तर मग ते एकतर वाया जातं, दुसऱ्या कशाला वापरत नाही. आणि ते मग फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काही दिवसांनी तर फेकूनच द्यायला लागतं. त्याच्यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं, म्हणजे पीठ जरी लागलं त्याच्यात तर ॲड करता येतं. मग घ्यायच्या ओळकुट्या ओळायला. एक पान असं सरळ टोक करून टाकायचं, असं सरळ टोक करून टाकायचं. त्याला पूर्ण असं लेप लावतो तसा पूर्ण पीठ पसरून घ्यायचं. त्याच्यानंतर दुसरं पान त्याच्या टोक विरुद्ध साईडला ठेवायचं, त्याला लावून घ्यायचं. आणि परत तिसरं एक पान घ्यायचं आणि मग लावून घ्यायचं त्याला पण तसंच विरुद्ध दिशेने. प्रत्येक पानाच्या विरुद्ध दिशेला त्याचं टोक पाहिजे. आणि मुरपून घ्यायचं. मी शक्यतो 3 पानाच्या किंवा 4 पानाच्या ओळकुट्या केल्या. आता मी सध्या 3च पानाच्या केल्या, 2 पानाच्या जरा छोट्या होतात, लेअर पण नाही पडते त्याला. आणि मग हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे आवळून घ्यायचं. नाहीतर काय होतं, उकडायला टाकल्या ना तर त्या सुटल्या ना मग चपट्या होतात, मग त्या व्यवस्थित येत नाही. कधी ना जर समजा बॅटर जर पातळ असलं ना ते निघून जातं त्याच्यातनं. ह्या अशा पद्धतीने सगळ्या वड्या वळून घेतलेल्या आहेत. आणि मी शक्यतो स्टीमर म्हणून इडलीचं कुकर वापरते. वरच्या 2 जाळ्या काढून टाकायच्या, खालची जाळी वरती, म्हणून तेवढ्या बसतात वड्या आणि व्यवस्थित शिजतात. बाकीचे 2-4 भांडी घ्यायची गरज नाही. एकदा करून बघा, इडलीच्या कुकरमध्ये लावून खूप छान शिजतात. आणि मध्ये आधी चेक करायचं शिजल्यात का नाही, व्यवस्थित शिजतातच. आणि स्टीम बरोबर व्यवस्थित बसते इडलीच्या कुकरला. इडलीला आपण स्टीम काही वेगळा स्टीमर वापरत नाही, हाच वापरतो. इडली शिजू शकते म्हटल्यानंतर ना वड्याही मोस्ट छान शिजतात. हे शिजलेले आहेत. आणि मग आता मी तो कुकर खाली उतरून घेतला, ताटात ओतून घेतल्या, जरा नॉर्मल होऊन दिल्या. नॉर्मल होऊन दिल्यानंतर ना मग त्याच्यातनं काय झालं, हातात घेऊन बघितल्या बाबा थंड आहेत का कशा आहेत. कारण का लगे त्या जरी कापायला घेतल्या ना, जरी थंड झालेल्या असल्या तरी ना त्या व्यवस्थित कापल्या जात नाही. नॉर्मल टेम्परेचरला आल्याच्या नंतर ना मग त्या काय करायचं, त्याची रवानगी करायची फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ना त्या व्यवस्थित जरा घट्ट होतात, मग कापायला बऱ्या पडतात. जर तुम्ही दुपारी केल्या आणि संध्याकाळी कापायच्या असल्यात ना तर नाही ठेवलं तरी चालेल फ्रीजमध्ये. पण मी आत्ताच केल्या आणि लगेच मला कापायच्या होत्या म्हटल्यानंतर 15-20 मिनटं बाकीची कामं होईपर्यंत मी ठेवल्या त्या फ्रीजमधले. बाकीची कामं झाल्यानंतर त्या काढल्या आणि कट करून घेतल्या. व्यवस्थित कट झालेल्या आहेत. आणि मग तव्यावर तेल टाकून त्याचं केल्यानं शॅलो फ्राय केलेल्या आहेत. अशा प्रकारे केल्याने आज आळूच्या वड्या कशा वाटल्या एकदा करून पहा, खाऊन पहा. तीळ आणि शेंगदाण्यांनी त्या क्रिस्पी होतात आणि डीप फ्राय केल्यानंतर फॅट गेन होतं. त्यापेक्षा शॅलो फ्राय करा. एन्जॉय इट. आळूवडीचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आळूवडी करून झाल्यानंतर ना मला कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने आळूवडी केल्यानंतर ना कशा लागतात तर तुमच्या कमेंटची वाट पाहते. नक्की सांगा. धन्यवाद. बघताय काय, या की मग आळूवडी खायला.